नमस्कार मित्रांनो, माझे नाव दीपक आहे. ही कथा माझी आणि माझ्या शेजारच्या मामीची आहे. तिचा नवरा नाईट शिफ्टला गेल्यावर एके दिवशी मामी आमच्या घरी आली आणि मला लहान समजून तिच्या घरी झोपायला घेऊन गेली. मी जाऊन बेडवर बसलो. मामी उठली आणि तेलाची बाटली घेऊन आली आणि टेबलवर ठेवली. मला काहीतरी गडबड वाटली, पण मी काहीच बोललो नाही. मामी म्हणाली, दीपक, मी रात्री मोकळे झोपते. तुला काही अडचण तर नाही ना? मी म्हणालो, नाही मामी, कसली अडचण? मामीने मला लहान समजलं, पण त्या रात्री जे घडलं ते मी या कथेमध्ये सांगणार आहे. आमच्यामध्ये कसं आणि काय झालं, म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता कथेला सुरुवात करतो. मी दीपक, माझं वय 21 वर्ष आहे. मी माझ्या काकांकडे शिकायला होतो. ही माझी गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा मी 12वीत शिकत होतो. माझी काकू मला अजूनही लहान बाळ समजायची, पण तिला काय माहीत होतं की मी आता मोठा झालो होतो आणि मला सगळं समजत होतं. माझ्या घरी काकू, काका, माझी एक मोठी बहीण जिचं लग्न झालंय आणि एक धाकटी बहीण आहे जी गेल्या 3 वर्षापासून हॉस्टेलमध्ये आहे. आमचं घर फार मोठं नाही, फक्त 3 खोल्या, एक हॉल, स्वयंपाकघर, बाथरूम आणि टॉयलेट. काकूला शिवणकाम आवडतं. ती ते छंद म्हणून करते, पैशांसाठी नाही. मोठी आणि धाकटी बहीण घरी नसल्यामुळे काकू मला बरीच काम करायला सांगायची. यामुळे तिला वाटायचं की मी अजूनही लहान आहे. ती माझ्यासमोर बिनधास्त तयार व्हायची, कारण घरी फक्त आम्ही दोघेच असायचो. काका नोकरीवर जायचे. आमच्या शेजारी काकूची एक चांगली मैत्रीण राहते, जिला मी मामी म्हणतो. ती जवळपास रोज आमच्या घरी यायची आणि तासनतास काकूशी गप्पा मारायची. ही गोष्ट तिच्याबद्दल आहे. मला काकूला अर्धवट मोकळे होण्याची सवय झाल्यामुळे मामींनाही माझ्यापुढे लाज वाटेनाशी झाली होती. ती शिवणकामासाठी आमच्या घरी यायची आणि माझ्यासमोर बिनधास्त मोकळे व्हायची. यामुळे मी तिला अनेकदा मोकळं पाहिलं होतं. एकदा मी काकू आणि मामींची गप्पा ऐकल्या. मामी सांगत होती की मामा तिला समाधान देऊ शकत नाहीत, त्यामुळे ती रोज आपल्या जीवनाला बोटाने सुंदर अनुभव द्यायची आणि तिला याची सवय झाली होती. काकू आणि मामी अशा मोकळेपणाने बोलायच्या. एक दिवस मामांना कुठेतरी बाहेर नोकरी लागली. आता मामा फक्त रविवारीच घरी येऊ शकायची. मामी आणि मामांनी काकूला विचारलं की मी रात्री मामींच्या घरी झोपायला जाऊ शकतो का? काकूने होकार दिला. मामा गेले आणि मामी थोडा वेळ थांबल्या. मामी म्हणाल्या, खरंच सांगा, तुला काही अडचण तर नाही ना, जर दीपक रोज माझ्या घरी झोपायला आला? काकू म्हणाली, मला कसली अडचण? माझ्यासाठी तर चांगलंच आहे. आता मी पण रोज दीपकच्या काकाकडून सुंदर वेळचा अनुभव घेऊ शकेल, तेही वेगवेगळ्या पद्धतीने. यावर दोघी हसू लागल्या. मामी म्हणाल्या, फक्त मीच आहे जी बोटाने काम भागवते. काकू म्हणाली, काही हरकत नाही. मी एकदा दीपकची भावना पाहिली होती. तो आता 19 वर्षाचा झालाय. एकदा तर मला वाटलं की त्याला सुंदर वेळचा अनुभव द्यावा, पण मी त्याची काकू आहे म्हणून थांबले. तू तर त्याची मामी आहेस, तू तर सुंदर वेळचा अनुभव घेऊ शकतेस. मामी म्हणाल्या, तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? काकू म्हणाली, नाही, मला कसली प्रॉब्लेम? मामी म्हणाल्या, ठीक आहे, आज मामा ड्युटीवर गेल्यावर मी दीपकला फसवीन. मी हे सगळं ऐकून थक्क झालो, पण मनातून खुशही होतो. त्या संध्याकाळी मामा गेले. रात्री मी मामीच्या घरी गेलो. ते पोचलो तर पाहिलं की मामी घराबाहेर बसून भांडी घासत होत्या. मी त्यांच्या शेजारी बसलो.
मी पाहिलं की मामी वारंवार माझ्या भावनेकडे पाहत होत्या आणि त्याचे भरदार व्यक्तिमत्व मला स्पष्ट दिसत होते. मग मामी भांडी घासून उठल्या आणि एका कोपऱ्यात बाथरूमला गेल्या. त्यांना माहीत होतं की मी सगळं पाहू शकतो. मग मामी म्हणाल्या, दीपक, तुझे काका आले का? मी म्हणालो, हो मामी, आले. तर मामी म्हणाल्या, बरं, जेवण केलंस का की माझ्याबरोबर जेवणार? मी म्हणालो, नाही मामी, मी जेवून आलोय. त्या उठल्या, घरात आल्या आणि हात धुवू लागल्या. मग त्यांनी घर आतून बंद केलं आणि म्हणाल्या, चल टेबलवर बसूया, जोपर्यंत मी जेवण करते. त्या जेवायला लागल्या. मी फक्त त्यांचे व्यक्तिमत्व पाहत होतो. हे पाहून मामी म्हणाल्या, खूप मोठा झालास रे दीपक, पहा किती लांब लचक. तुझ्या मामीला तर तू असंच उचलून घेशील. मी म्हणालो, हो मामी, तुम्हाला तर मी उचलूनच घेईन. मामी म्हणाल्या, अच्छा, 1 मिनिट थांब. जेवण झाल्यावर त्या म्हणाल्या, आता उचलून दाखव. मी त्यांना हातात उचललं आणि मिठीत घेतलं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श मला झाला. मी त्यांच्याकडे पाहू लागलो. मामी म्हणाल्या, चल खोलीत जाऊया. खोलीत आल्यावर मामी म्हणाल्या, मी रात्री मोकळे झोपते, तुला काही अडचण तर नाही ना? मी म्हणालो, नाही मामी, कसली अडचण? तसंही काकू घरी असंच राहते. मामी म्हणाल्या, हो, मी पाहिले जेव्हा तुझ्या घरी येते. तसं एक गोष्ट विचारू, तुला तुझ्या काकूला मोकळं पाहून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा होत नाही का? तू तर मोठा झालास. मी मोकळेपणाने बोललो, होतं तर, पण काय करू, कसं बोलू? मामी म्हणाल्या, अच्छा, मग हे सांग, तुला तुझी मामी कशी वाटली? तू मलाही तर अनेकदा मोकळं पाहिलंय. मी म्हणालो, मामी, तुम्ही तर आणखी सुंदर आहात, पण तुमचे व्यक्तिमत्व काकू एवढे मोठे नाहीत. काका तर कधी किचनमध्ये येऊन सतरंजीवर काकूला सुंदर वेळेचा अनुभव देतात आणि कधी कधी तर दोघी मला मुद्दाम त्यांचा सुंदर अनुभव दाखवतात. मामी म्हणाल्या, अच्छा, मग तू संधी मिळाली तर तुझ्या काकूला का नाही सुंदर वेळेचा अनुभव दिला? मी म्हणालो, थोडी भीती वाटते. मग मी मामींना विचारलं, मामी, मामा तुम्हाला कसा अनुभव देता? मामी म्हणाल्या, त्यांनी मला वर्षानुवर्ष सुंदर वेळेचा अनुभव दिलाच नाही. मी तर हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेते. त्या म्हणाल्या, तू मला सुंदर वेळेचा अनुभव देशील का? मी म्हणालो, एक अट आहे. त्या म्हणाल्या, काय? मी म्हणालो, तुम्ही माझ्यासाठी ज्याला मी सांगेन त्याला सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आणाल. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण तुला मला चांगला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागेल. मग मी त्यांना पूर्ण मोकळं केलं. मी त्यांचे अनेक फोटो माझ्या फोनमध्ये काढले. मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. मामी पण मला साथ देऊ लागल्या. मग मी काही मिनिटातच त्यांच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काही दिवस असंच चाललं. मी आणि मामी आता खूप मोकळे झालो होतो. आम्ही बाथरूम, स्वयंपाकघर सगळीकडे सुंदर वेळेचा अनुभव घेतला. 1 महिन्याहून जास्त काळ असंच चाललं. आता मी मामींशी थोडा कंटाळलो होतो. मी मामींना म्हणालो, मला आता दुसऱ्या कुणासोबत तरी सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. मामी विचारात पडून म्हणाल्या, तुला तुझ्या काकूला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे का? मी म्हणालो, हो, काही अडचण नाही. त्या म्हणाल्या, ठीक आहे, आता तू पहा मी काय करते. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी आमच्या घरी आल्या. नेहमीप्रमाणे त्या काकूशी गप्पा मारायला बसल्या. मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो, पण माझं लक्ष त्यांच्या गप्पाकडे होतं. मामी आणि काकू नेहमीप्रमाणे हसत खिदळत बोलत होत्या. मामी म्हणाला, हे सुनंदा, तुझा दीपक आता खूप मोठा झालाय. काल रात्री तो माझ्या घरी आला होता आणि मला त्याच्याशी बोलताना खूप मजा आली.
खरंच तुझा मुलगा आता खूप समजूतदार झालाय. काकू हसत म्हणाले, हो ना, पण मला अजूनही वाटतं की तो लहान आहे. पण कधी कधी त्याचं वागणं पाहून वाटतं की आता तो खूप मोठा झालाय. ती हसली आणि म्हणाले, तुला काय वाटतं, त्याला आता मुलीबद्दल काय वाटत असेल? त्याने कधी तुला काही सांगितलं का? मामीने मला खोलीतून ऐकत असल्याची खात्री करून घेतली आणि मग हळूच म्हणाल्या, अगं, तो फक्त मुलीबद्दलच नाही तर सगळ्याच गोष्टीबद्दल खूप उत्सुक आहे. काल रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याने मला सांगितलं की त्याला तुझ्याबरोबर सुंदर वेळचा अनुभव घ्यावा वाटतो, पण तू त्याची काकू आहेस म्हणून तो थोडा संकोचतो. काकूला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, असं काय? मला तर वाटलं की तो फक्त माझ्याशीच मोकळेपणाने बोलतो, पण तुला असं काही सांगितलं. खरंच हा दीपक मला कधी कधी आश्चर्यचकित करतो. मामी पुढे म्हणाल्या, अगं, तू काळजी करू नकोस. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण आता तो 19 वर्षाचा आहे. त्याच्या मनात काही इच्छा असतील तर त्या स्वाभाविकच आहे. तू त्याला थोडं मोकळेपणाने वागू दिलंस तर तो तुझ्याशी आणखी मोकळा होईल. काकू विचारात पडली. ती म्हणाली, तू बरोबर बोलतेस, पण मी त्याची काकू आहे. मला कसं काय त्याच्याशी असं वागता येईल? मला थोडी भीती वाटते. मामी हसत म्हणाल्या, अगं, भीती कसली? तू त्याला फक्त थोडं मोकळेपणाने वागू दे. तो किती हुशार आहे हे तुला कळेल. आणि तसंही मी आहे ना तुझ्यासोबत. आपण दोघी मिळून त्याला समजावू. मी हे सगळं ऐकत होतो आणि मनातून खूप खुश होतो. मामी माझ्यासाठी जमीन तयार करत होत्या. त्या दिवशी दुपारी मामी घरी गेल्या. संध्याकाळी काकू मला म्हणाले, दीपक, आज रात्री तू मामीच्या घरी झोपायला जाणार आहेस का? मी म्हणालो, हो काकू. मामीने सांगितलं की त्याला एकटं वाटतं, म्हणून मी जाणार आहे. काकू हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण जरा लवकर जा. आणि हो, मामींना सांग की उद्या सकाळी त्या इथे येऊन माझ्याशी गप्पा माराव्यात. मी होकार दिला आणि मामीच्या घरी गेलो. रात्री मामीच्या घरी पोचलो तेव्हा मामी नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत होत्या. त्या जेवण बनवत होत्या. मी शेजारी बसलो आणि गप्पा मारायला सुरुवात केली. मामी म्हणाल्या, दीपक, मी आज तुझ्या काकूशी खूप बोलले. ती तुझ्याबद्दल खूप प्रेमाने बोलत होती, पण तिला थोडी भीती वाटते की तू आता मोठा झालास आणि तुझ्या मनात काय चाललंय हे तिला कळत नाही. मी म्हणालो, मामी, मी काकूला सगळं सांगतो, पण काही गोष्टी मी कसं सांगू? ती माझी काकू आहे. मामी हसत म्हणाली, अरे, तू तिला थोडं मोकळेपणाने सांग. आणि तसंही मी तुझ्यासाठी तिला तयार करते. उद्या तू घरी जा आणि तिच्याशी मोकळेपणाने बोल. मी पण तिथे येईल. आपण तिघे मिळून सुंदर वेळचा अनुभव घेऊ. मी मनातून खूप प्रभावित झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी गेलो. काकू शिवणकाम करत होती. मी तिच्याशी गप्पा मारायला बसलो. मी म्हणालो, काकू, तू मला नेहमी लहान समजते, पण मी आता मोठा झालोय. मला सगळं समजतं. काकू हसली आणि म्हणाली, हो, मला माहीत आहे, पण तू माझा लहान बाळच राहशील. पण सांग, तुझ्या मनात काय चाललंय? मामी म्हणत होत्या की तू माझ्याशी काही बोलायचं म्हणत होतास. मी थोडा संकोचलो, पण मग हिंमत करून म्हणालो, मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतो का? मला कधी तुझ्याबद्दल वेगळ्या भावना येतात. काकू थोडं आश्चर्यचकित झाली, पण ती शांतपणे म्हणाली, दीपक, तू मोठा झालास. तुझ्या मनात अशा भावना येणं स्वाभाविक आहे, पण मी तुझी काकू आहे. आपण काही गोष्टीवर मर्यादा ठेवायला हव्यात. तेवढ्यात मामी घरी आल्या. त्या म्हणाल्या, ए सुनंदा, काय चाललंय? दीपक, तू कायच सांगतोयस? मी आणि काकू दोघेही हसलो.
मामी म्हणाल्या, सुनंदा, तू काळजी करू नकोस आणि तूही त्याला मोकळेपणाने वागू दे. आपण सगळे मिळून एकमेकांना समजून घेऊया. काकू हसत म्हणाली, ठीक आहे, पण मला थोडा वेळ लागेल हे सगळं समजून घ्यायला. मामीने मला डोळा मारला आणि म्हणाल्या, दीपक, तू हळूहळू सगळं सांग. तुझी काकू खूप समजूतदार आहे. त्या दिवशी आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या. मामींच्या बोलण्यातून एक वेगळी जादू होती. त्या प्रत्येक गोष्ट इतक्या मोकळेपणाने सांगायच्या की माझ्या मनातली भीती काकू अजूनही हळूहळू कमी होत होती. थोडी संकोचत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती. जणू ती मामींच्या बोलण्याने थोडी, माझ्या मोकळेपणाने थोडी खुलत होती. संध्याकाळी मामी घरी गेल्या आणि मी काकूला म्हणालो, काकू, तू खरंच खूप छान आहेस. तुझ्याशी बोलताना मला खूप बरं वाटतं. ती हसली आणि म्हणाली, दीपक, तू आता मोठा झालास, पण मला नेहमी तुझी काळजी वाटते. तू मामींसोबत जास्त वेळ घालवतोस, त्यांच्याशी काय काय बोलतोस. तिच्या आवाजात थोडी शंका होती, पण ती मिश्किलपणे हसत होती. मी हसत म्हणालो, अगं मामीच तर सगळ्याच गप्पा मारतात. त्या म्हणतात की तू आणि त्या लहानपणी खूप धमाल करायच्या. खरं तर मला मामींनी काकूबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी आठवत होत्या. त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासून ते त्यांच्या गावातल्या खड्या गोष्टीपर्यंत. पण जी जाणीवपूर्वक विषय बदलला. काकू, तू आणि मामी खरंच इतक्या जवळच्या मैत्रिणी आहात? मी थोडं वेगळ्या भावनेने विचारलं. काकूने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. ती म्हणाली, दीपक, तू आता खूप हुशार झालास, पण काही गोष्टीसाठी तुला अजून थोडा वेळ लागेल. ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. मला वाटलं आता काहीतरी बोलायचं, पण माझी हिंमतच झाली नाही. त्या रात्री मी मामींच्या घरी गेलो नाही. मनात एक विचित्र उत्साह आणि संभ्रम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी पुन्हा आमच्या घरी आल्या. त्यावेळी आमच्यासोबत एक छोटी बॅग होती. जणू त्या कुठेतरी जाणार होत्या. सुनंदा, आज मला थोडं लवकर निघावं लागेल, त्या म्हणाल्या. पण त्याआधी आपण तिघांनी मिळून काहीतरी मजा करूया. दीपक, तू तयार आहेस का? मामींच्या बोलण्यातली ती खड्या चमक मला पुन्हा दिसली. काकू हसत म्हणाली, काय मजा? तुझ्या डोक्यात काय चाललंय? सांग बरं. मामींनी बॅग उघडली आणि त्यातून एक जुना फोटो अल्बम काढला. आज आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊया, त्या म्हणाल्या. आणि दीपक, तुला तुझ्या काकूंच्या कॉलेजच्या गोष्टी ऐकायला आवडतील. आम्ही तिघं बसलो आणि अल्बम पाहायला लागलो. त्यात काकू आणि मामींचे कॉलेजमधले फोटो, त्यांच्या सहलीचे फोटो आणि काही गमतीशीर क्षण होते. प्रत्येक फोटोमागे एक कहाणी होती. मामी सांगत होत्या, सुनंदा, आठवतंय का? तू त्या एका मुलाला कशी फसवलं होतंस. त्याला वाटलं की तू त्याच्यावर खरंच प्रेम करतेस. काकू लाजली आणि म्हणाली, अगं, तू हे सगळं का सांगतेस? दीपक समोर तरी शांत बस. पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मी विचारलं, काकू, खरंच तू कॉलेजमध्ये इतकी धमाल करायचीस? ती म्हणाली, हो, पण त्या सगळ्या गमती होत्या. तुझ्या मामीला तर सगळ्यांना चिडवायची सवय होती. मामी हसत म्हणाल्या, आणि आता तुझा मुलगा तुझ्यापेक्षा पुढे गेलाय सुनंदा. हा दीपक तर खूपच हुशार आहे. त्या गप्पामधून मला एक गोष्ट लक्षात आली की काकू आणि मामींची मैत्री खूप खोल होती. त्यांनी एकमेकांशी सगळं शेअर केलं होतं, अगदी त्यांच्या आयुष्यातल्या गुपितांपासून ते स्वप्नापर्यंत. पण मला अजूनही वाटलं होतं की मामी काहीतरी लपवत होत्या. त्यांच्या बोलण्यात एक वेगळा अर्थ होता. जणू त्या मला आणि काकूला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या. रात्री मी मामींच्या घरी गेलो. त्या नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत होत्या, पण यावेळी त्यांनी मला जवळ बोलावलं.
दीपक, तुझी काकू खूप खास आहे, त्या म्हणाल्या. पण तिला तुझ्याशी मोकळेपणानं बोलायला थोडा वेळ लागेल. तू तिला वेळ दे. आणि हो, मी तुला एक गोष्ट सांगते. तुझ्या काकूला तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू तिला कधीच दुखवणार नाहीस. हो ना. मी होकार दिला, पण माझ्या मनात प्रश्नाचं काहूर उठलं. मामी काय लपत होत्या? त्यांनी मला आणि काकूला जवळ आणण्याचा प्रयत्न का केला? आणि त्यांच्या त्या बॅगेमध्ये आणखी काय होतं जे त्यांनी आम्हाला दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी परतलो तेव्हा काकू स्वयंपाकघरात होती. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, दीपक, आज रात्री तू मामीच्या घरी जाणार आहेस की घरीच राहणार? तिच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. जणू ती मला काहीतरी सांगू इच्छित होती. मी म्हणालो, काकू, आज मी घरीच राहणार. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण आज रात्री आपण दोघं मिळून काहीतरी खास करूया. माझ्या मनात एकदम धडधड सुरू झाली. काय खास? काकूच्या बोलण्यातली ती मुश्किल चमक मला कळत नव्हती. पण मला वाटत होतं की मामीच्या बोलण्याचा परिणाम झाला असावा. मी हसत म्हणालो, हो काकू, काय करायचं सांगा ना. ती म्हणाली, आज रात्री जेवण झाल्यावर सांगते. तू फक्त तयार राहा. आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली, मला एक वेगळ्या उत्सुकतेत सोडून. दिवसभर मी अभ्यासाच्या नावाखाली मनात विचार करत होतो. मामींच्या घरी जाणं आसडवलं होतं, पण घरीच काहीतरी नवीन घडणार असल्याची जाणीव मला होत होती. दुपारी मामी फोन करून म्हणाल्या, दीपक, आज घरीच राहा. मी उद्या येईन आणि पाहू काय होतंय. त्यांच्या आवाजातही एक खडं हास्य होतं. जणू त्यांना सगळं माहीत होतं. मी ठीक म्हणालो आणि फोन ठेवला. मनात प्रश्नाचं वादळ उठलं, काकू आज रात्री काय प्लॅन करते? संध्याकाळी काका नोकरीवरून आले. नेहमीप्रमाणे ते थकलेले दिसत होते. काकूने जेवण तयार केलं आणि आम्ही तिघांनी एकत्र जेवलो. पण काकूच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. जणू ती काहीतरी गुपित लपवत होती. जेवण झाल्यावर काका त्यांच्या खोलीत गेले आणि म्हणाले, आज लवकर झोपतो, उद्या लवकर उठायचं आहे. काकूने मला डोळा मारला आणि म्हणाली, चल दीपक, आपण हॉलमध्ये बसूया. मी तुला एक जुनी गोष्ट सांगते. मी उत्सुक होऊन तिच्या शेजारी बसलो. घरात फक्त आम्ही दोघेच होतो. काका झोपले होते. काकूने हळू सुरुवात केली, दीपक, तू आता 19 वर्षाचा झालास. मला माहीत आहे की तुझ्या मनात काही इच्छा आहेत. मामीने मला सांगितलं की तू माझ्याबद्दल वेगळ्या भावना ठेवतोस. मी थोडा लाजलो, पण हिम्मत करून म्हणालो, हो काकू, पण मी तुझी काकू आहेस म्हणून मी कधी बोललो नाही. पण तू इतकी सुंदर आहेस की माझे शब्द थांबले. काकू हसली आणि म्हणाली, मला समजलं रे, मीही तुझ्या वयात अशीच होती. मामी आणि मी कॉलेजमध्ये खूप धमाल केली होती. कधी कधी आम्ही एकमेकींना मोकळेपणाने सगळं शेअर करायचो. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्या मनात एक वेगळी शिरशीर सुरू झाली. आज रात्री मी तुला एक सुंदर अनुभव देणार आहे, पण हळूहळू. तू तयार आहेस का? मी होकार दिला. मनात धडधड वाढली. काकू उठली आणि म्हणाली, थांब, मी 1 मिनिटात येते. ती तिच्या खोलीत गेली आणि परत आली तेव्हा तिच्या हातात एक छोटी बॉटल होती, जणू काही तेल किंवा क्रीम. मी थक्क झालो. हळूहळू तिचे हात माझ्या भावनेकडे सरकले. दीपक, तू किती मोठा झालास, ती हसत म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं आणि आमच्या नजरा भिडल्या. तिने मला ओढलं आणि पापे दिलं. त्या रात्री आम्ही मोकळे झालो, पण पूर्णपणे नाही. मी तिच्या व्यक्तिमत्वाला वरूनच हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो. पण पूर्ण अनुभव देण्याआधी ती थांबली आणि म्हणाली, उद्या मामी येतील. मग आपण तिघे मिळून सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी आल्या.
त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. काय सुनंदा, कशी केली राहतं? त्या विचारल्या. काकू लाजली आणि म्हणाली, खूप छान. दीपक खूप समजूतदार आहे. मी हसलो, पण मनात उत्साह होता. मामी म्हणाल्या, आज मी तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज आणले. आणि त्यांनी त्यांच्या बॅगमधून एक छोटी वस्तू काढली, जणू काही खेळणी किंवा टॉय. हे वापरून पहा, मजा येईल. आम्ही तिघे एकत्र बसलो आणि मामींनी आम्हाला नव्या अनुभवाची सुरुवात करायला सांगितली. मामी म्हणाल्या, दीपक, तू आम्हा दोघींना सुंदर वेळचा अनुभव दे. मग मी दोघींना एक एक करून सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो आणि दोघींच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काही दिवस असंच चाललं. मी, काकू आणि मामी आता पूर्ण मोकळे झालो होतो. आम्ही तिघे एकत्र सुंदर अनुभव घेत होतो. कधी काकूसोबत तिकडे, कधी मामीसोबत, कधी तिघे मिळून. पण एक दिवस संध्याकाळी काका लवकर घरी आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रागाची छटा होती. ते म्हणाले, सुनंदा, मला काहीतरी विचित्र वाटते. दीपक आणि मामी खूपच जवळ आले आहेत आणि तूही. काकू घाबरली आणि मी थक्क झालो. मामी तेव्हा घरी नव्हत्या, पण काकांना कसं कळलं? त्यांच्या हातात एक फोटो होता, माझ्या फोनमधला, जो मी मामींचा काढला होता. तो कसा आला त्यांच्याकडे? काकांच्या हातात तो फोटो पाहून माझ्या पोटात गोळा आला. माझा फोन तर माझ्याकडेच होता. मी आणि काकू एकमेकांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. काका आमच्याकडे रागाने पाहत होते आणि त्यांच्या आवाजात एक विचित्र थंडपणा होता. सुनंदा, हे काय आहे? काकाने फोटो हवेत धरला आणि दीपक, तू मामींसोबत काय काय करतोस? मला सगळं सांग. काकूने हळूच पुढे येत म्हटलं, अरे, हे काय आहे? कदाचित काहीतरी गैरसमज झाला असेल. दीपक, तू सांग, हा फोटो काय आहे? तिचा आवाज शांत होता, पण मला माहीत होतं की ती आतून घाबरली होती. मी पण घाबरलो होतो, पण काहीतरी बोलायचं होतं. काका, हा फोटो मी मामीचा काढला होता, पण फक्त गंमतीत. मी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझा आवाज थरथरत होता. मामी भांडी घासत होत्या आणि मी फक्त मजा म्हणून. काकांनी मला मध्येच थांबवलं. मजा? तुला वाटते मी मूर्ख आहे का? त्याने फोटो टेबलवर फेकला. हा फोटो मला कुणीतरी पाठवला आहे आणि त्याने मला सांगितलं की तू आणि मामी गेले काही दिवस खूप काही करत आहात आणि सुनंदा, तू यात सामील आहेस. हे मला कसं काय माहीत नाही. काकू आणि मी दोघीही अवाक झालो. कुणीतरी काकांना हा फोटो पाठवला, पण कोण? माझ्या फोनमधला तो फोटो फक्त माझ्याकडेच होता आणि मामींनी तर तो कुणालाच दाखवला नसता. पण मला खात्री होती. माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं. कुणीतरी माझा डाटा चोरला होता का? की मामीच्या घरी कुणीतरी माझ्यावर नजर ठेवत होतं? काकूने शांतपणे काकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अरे, तू एवढा राग का करतोस? मामी माझी मैत्रीण आहे आणि दीपक फक्त तिच्या घरी झोपायला जातो. तिथे काहीच गैर नाही. पण काकाचा राग कमी होत नव्हता. सुनंदा, मला सगळं माहीत आहे. मला फक्त फोटोज नाही तर काही मेसेजही मिळालेत आणि त्यात तुझ्या आणि मामींच्या गप्पांचा उल्लेख आहे. काकाने त्याचा फोन काढला आणि काही मेसेज आम्हाला दाखवले. माझ्या आणि मामींच्या गप्पांचा तपशील त्यात होता. आम्ही काय बोललो, काय केलं, अगदी मामींच्या त्या खड्या टिपण्यापर्यंत. मी थक्क झालो. काका, हे मेसेज कोणी पाठवले? मी विचारलं, पण काकाने मला दुर्लक्ष केलं. ते म्हणाले, दीपक, तू आणि मामी यापुढे एकत्र भेटायचं नाही. आणि सुनंदा, तुला माहीत आहे की मी किती विश्वासाने तुझ्यावर आणि दीपकवर प्रेम करतो. पण हे सगळं मला सहन होणार नाही.
त्या रात्री घरात एक विचित्र शांतता पसरली. काका त्यांच्या खोलीत गेले आणि मी आणि काकू हॉलमध्ये बसलो. मी हळूच विचारलं, काकू, हे सगळं कसं काय झालं? त्या फोटोबद्दल तुला माहीत होतं का? काकूने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला. दीपक, मला नाही माहीत कुणी हे केलं, पण मला वाटतंय की आपण सगळे खूप मोकळे झालो होतो. मामीसोबतच्या गप्पामुळे आपण काही गोष्टींना जास्त झलकं घेतलं. थांबली आणि पुढे म्हणाली, आणि तुझ्या काकांना हे सगळं कळलं. याचा अर्थ ती कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे. माझ्या मनात भीती दाटली. कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं, पण कोण आणि का? मामींच्या घरी मी आणि त्या एकटेच जायचे. मग हे फोटो आणि मेसेज काकांना कुणी पाठवले? मी माझा फोन तपासला, सगळे फोटो तसेच होते आणि मला कुठेही काही चिन्ह दिसलं नाही. पण तरीही माझ्या फोनमधला तो फोटो बाहेर गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मामींच्या घरी गेलो. त्यांना सगळं सांगितलं. मामींचा चेहरा पांढरा पडला. दीपक, मी कोणालाच काही सांगितलं नाही आणि तुझा फोन माझ्याकडे कधीच नव्हता. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. त्या थांबल्या, जणू काहीतरी मोठं गुपित सांगणार होत्या. काय मामी, सांगा ना, मी उत्सुकतेने विचारलं. मामीने खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, दीपक, गेले काही दिवस मला वाटतंय की माझ्या घरात कुणीतरी येतंय. रात्री मला काही विचित्र आवाज येतात आणि कधी कधी माझ्या सामानाचं स्थान बदललेलं दिसतं. माझ्या मनावर काटा आला. मामी, तुम्हाला खरंच असं वाटतं? मग तुम्ही मला का नाही सांगितलं? मला वाटलं की माझा भास असेल, त्या म्हणाल्या. पण आता तुझ्या काकांना तो फोटो मिळाला म्हणजे खरंच कुणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे. आणि मला भीती वाटते की हे सगळं फक्त तुझ्या आणि माझ्या गप्पापुरतं मर्यादित नाही. मी विचारात पडलो. मामीच्या घरात कुणीतरी येत होतं आणि जर खरंच कुणीतरी आमच्यावर नजर ठेवत असेल तर त्याचं कारण काय? आमच्या गप्पा, आमचे सुंदर अनुभव, हे सगळं कुणाला सांगण्यात काय स्वारस्य आहे? आणि काकांना हे सगळं कुणी सांगितलं? मी मामींना म्हणालो, मामी, आज रात्री मी तुमच्या घरी झोपायला येतो. आपण पाहूया काय होते. मामींनी होकार दिला, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण दीपक, तुझ्या काकांना कळलं तर? मामी, काकांना आता सगळं कळले. आता आपल्याला सत्य शोधायला हवं, मी ठामपणे म्हणालो. त्या रात्री मी मामींच्या घरी गेलो. घरात एक विचित्र शांतता होती. मामी नेहमीसारख्या मोकळ्या अवस्थेत नव्हत्या आणि त्यांचा चेहरा गंभीर होता. दीपक, मला खरंच भीती वाटते, त्या हळूच म्हणाल्या. जर कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत असेल तर आपण सापडू शकतो. मी त्यांना धीर दिला. मामी, काळजी करू नका, मी आहे ना. पण माझ्या मनातही भीती होती. मी घरात सगळीकडे तपासलं, खिडक्या, दरवाजे सगळं बंद होतं. पण मला एक गोष्ट खटकली. मामींच्या स्वयंपाकघरातली एक खिडकी पूर्ण बंद नव्हती. तिथे एक छोटीशी छिद्र होती, जणू कोणीतरी ती उघडून आत आलं होतं. मामी, ही खिडकी तुम्ही उघडी ठेवली होती का? मी विचारलं. नाही दीपक, मी तर सगळं बंद करते, त्या घाबरून म्हणाल्या. आम्ही दोघेही शांत झालो. मी त्या खिडकीकडे पाहत राहिलो. बाहेर अंधार होता आणि मला वाटलं की काहीतरी हललं. माझ्या मनावर इशारा आला. मी मामींना म्हणालो, मामी, आपण पोलिसांना बोलवायचं का? नाही दीपक, मामी घाबरत म्हणाल्या. जर पोलीस आले तर सगळं उघड होईल. आपण जे केलं ते सगळं बाहेर येईल. मी विचारात पडलो. मामी बरोबर होत्या, पण मग काय करायचं? तेवढ्यात मला पुन्हा आवाज आला. यावेळी घराच्या मागच्या दाराकडून खटखट. मामी, मागचं दार.
मी ओरडलो. मामी धावत तिकडे गेलो. दार उघडं होतं. कुणीतरी आत आलं होतं. मी टॉर्चचा प्रकाश घरात टाकला पण कुणीच दिसलं नाही. पण मला खात्री होती की कुणीतरी तिथे होतं. मामी माझ्या मागे आल्या आणि म्हणाल्या, दीपक, आपण घर सोडून जाऊया. मला खरंच भीती वाटते. पण मी थांबलो नाही. जर आपण आता पाहिलो तर आपल्याला कधीच कळणार नाही की हे सगळं कोण करते. मी हिंमत करून घरात शिरलो. टॉर्चचा प्रकाश हॉलमधून बेडरूमकडे टाकला. तिथेही काही दिसलं नाही. पण मला एक विचित्र जाणीव होत होती. जणू कुणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. मी आणि मामी हळूहळू बेडरूमकडे गेलो. तिथे मामीच्या कपाटाजवळ एक छोटीशी डायरी पडली होती. मी ती उचलली आणि उघडली. त्यात काही नोट्स होत्या. माझ्या आणि मामींच्या भेटींच्या तारखा, वेळा आणि काही खाजगी गोष्टींचा उल्लेख. मामी, ही डायरी तुमची आहे का? मी विचारलं. नाही दीपक, मी कधीच अशी डायरी ठेवली नाही, त्या घाबरत म्हणाल्या. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. कुणीतरी आमच्या मागे होतं. कुणीतरी आमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होतं. आणि त्या व्यक्तीने काकांना सगळं सांगितलं होतं. पण कोण आणि का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी परतलो. काकू स्वयंपाकघरात होती, पण ती शांत होती. दीपक, काल रात्री काय झालं? तिने विचारलं. मी तिला सगळं सांगितलं. खिडकी, आवाज आणि ती डायरी. काकूचा चेहरा पांढरा पडला. दीपक, आपण काहीतरी चुकीचं केलंय आणि आता कोणीतरी आपल्याला त्याची किंमत मोजायला लावते. ती म्हणाली. पण काकू, कोण करतंय हे सगळं? मी विचारलं. काकूने डोळे बंद केले आणि विचारलं. म्हणाली, मला वाटते की आपण मामींना विचारायला हवं. त्यांना माहीत आहे. मी मामींच्या घरी पुन्हा गेलो. यावेळी मामींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती होती. दीपक, मला काल रात्री एक फोन आला. त्या हळूच म्हणाल्या. कुणीतरी मला धमकी दिली की जर मी तुझ्याशी भेटत राहिली तर ते सगळं उघड करतील. काय? कोण होता तो? मी ओरडलो. मला नाही माहीत. आवाज ओळखीचा नव्हता. पण त्यांनी मला सांगितलं की ते माझ्या घरात येतात आणि माझ्या सामानात हात घालतात. माझ्या डोक्यात सगळं फिरायला लागलं. कुणीतरी आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत आणि त्यांना आमच्या सगळ्या खाजगी गोष्टी माहीत होत्या. मी मामींना म्हणालो, मामी, आपण याचा शोध घ्यायला हवा. जर आपण थांबलो तर हे सगळं आणखी वाईट होईल. मामींनी होकार दिला. पण त्यांचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. आम्ही ठरवलं की आम्ही स्वतः या रहस्याचा शोध घेणार. मी माझ्या एका मित्राला, विशालला फोन केला. तो माझ्या शाळेपासूनचा मित्र होता आणि त्याला तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती. मी त्याला सगळं सांगितलं, फक्त आमच्या सुंदर अनुभवाबद्दल नाही. आणि त्याला माझा फोन तपासायला सांगितलं. विशालने माझा फोन तपासला आणि तो थक्क झाला. दीपक, तुझ्या फोनमध्ये एक सॉफ्टवेअर आहे. त्याने सांगितलं की कोणीतरी माझ्या फोनवर नजर ठेवत होतं. माझे फोटोज, मेसेजेस आणि अगदी माझे कॉल्सपर्यंत. पण हे कुणी केलं? मी विचारलं. मला नाही माहीत, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. हे सॉफ्टवेअर फक्त तुझ्या फोनमध्येच नाही तर मामींच्या फोनमध्येही असू शकतं. मी आणि विशाल मामींच्या घरी गेलो आणि त्यांचा फोन तपासला. खरंच त्यांच्या फोनमध्येही ते सॉफ्टवेअर होतं. आता आम्हाला खात्री झाली की कोणीतरी आमच्या दोघांवर नजर ठेवत होतं. पण प्रश्न होता, कोण? विशालने मला एक आयडिया दिली. दीपक, आपण या सॉफ्टवेअरचा माग काढू शकतो. मी माझ्या एका मित्राला, जो सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो, याबद्दल विचारतो. आणि आम्ही त्या मित्राला भेटलो. त्याचं नाव होतं राहुल.
राहुलने आमच्या फोनमधलं सॉफ्टवेअर तपासलं आणि सांगितलं की ते एका विशिष्ट IP ॲड्रेसवरून कंट्रोल केलं जात होतं. हा IP ॲड्रेस तुमच्या गल्लीतल्या एका घरातून येतो. त्याने सांगितलं. माझ्या मनावर काटा आला. आमच्या गल्लीतलं कोणीतरी घर, पण कोण? आमच्या गल्लीत फक्त काही मोजकेच घर होती आणि त्यातले सगळे आमचे ओळखीचे होते की कुणीतरी नवीन व्यक्ती होती. मी, मामी आणि विशालने ठरवलं की आम्ही त्या IP ॲड्रेसचा माग काढणार. राहुलने आम्हाला एक डिव्हाइस दिलं ज्यामुळे आम्ही त्या IP ॲड्रेसचा सिग्नल ट्रॅक करू शकतो. त्या रात्री आम्ही गल्लीत फिरायला लागलो. डिव्हाइस हातात घेऊन सिग्नल आम्हाला एका जुन्या घराकडे घेऊन गेला. ते घर काही महिने रिकामे होतं. दीपक, हे घर तर रिकाम आहे ना? मामी घाबरत म्हणाल्या. हो, पण सिग्नल इथूनच येतोय, मी म्हणालो. आम्ही हळूच त्या घराच्या दारापाशी गेलो. दाराला कुलूप होतं, पण खिडकीतून आत पाहिलं तेव्हा मला काहीतरी हलताना दिसलं. विशाल, तुला काहीतरी दिसतंय का? मी हळूच विचारलो. हो दीपक, तिथे कुणीतरी आहे. विशालने टॉर्चचा प्रकाश आत टाकला आणि आम्हाला एक सावली दिसली. एक माणूस ज्याने काळा कोट घातला होता आणि चेहरा झाकला होता. कोण आहे तिथे? मी ओरडलो, पण ती सावली पळाली. आम्ही त्या घराच्या मागच्या दाराकडे धावलो, पण तोपर्यंत तो व्यक्ती गायब झाली होती. आम्ही घरात शिरलो. तिथे एक टेबलवर काही कागद, एक लॅपटॉप आणि काही फोटो पडले होते. माझे, मामींचे आणि काकूंचे फोटो. त्यात माझ्या फोनमधले फोटोही होते आणि काही कॅमेराने काढलेले फोटो. जणू कोणीतरी आम्हाला गुपचूप फॉलो करत होतं. दीपक, हे पहा. विशालने एक कागद उचलला. त्यात एक नोट होती. तुम्ही जे करताय ते बंद करा, नाहीतर सगळं उघड होईल. माझ्या मनावर पण शहारा आला. ही धमकी होती. कोण करत होतं हे आणि का? त्या रात्री मी आणि विशाल घरी परतलो. मामींना आम्ही त्यांच्या मैत्रिणीकडे पाठवलं, कारण त्यांच्या घरात राहणं आता सुरक्षित नव्हतं. मी काकूला सगळं सांगितलं. ती घाबरली, पण तिने मला धीर दिला. दीपक, आपण हार मानायची नाही. आपण याचा शोध घेऊ. पण माझ्या मनात एक प्रश्न होता. काकांना हे सगळं कोणी सांगितलं आणि ती व्यक्ती आमच्या इतक्या जवळ कशी होती? मी माझ्या फोनमधले सगळे फोटो डिलीट केले आणि विशालने माझा आणि मामीचा फोन क्लीन केला. पण मला खात्री होती की ती व्यक्ती पुन्हा येणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक मेसेज आला अनोळखी नंबरवरून. त्यात फक्त एक लाईन होती. तू माझ्यापासून लपू शकत नाहीस दीपक. मी तुझ्या खूप जवळ आहे. माझ्या हातातला फोन खाली पडला. मी आजूबाजूला पाहिलं. घरात फक्त मी आणि काकू होतो. काका नोकरीवर गेले होते, पण मला वाटलं की कुणीतरी मला पाहत आहे. खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा खिडकीतून मला पुन्हा ती सावली दिसली. काळा कोट झाकलेला चेहरा. काकू, मी ओरडलो, पण तोपर्यंत ती सावली गायब झाली. मित्रांनो, तुम्हाला याची पुढची कथा पाहायची आहे का? जर पाहायची असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.